नमस्कार. स्वामींच्या सावली या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर आजचा विषय पाहूया. आज आपण एका खूपच रंजक विषयावर डीप डाईव्ह करणार आहोत, म्हणजे सखोल चर्चा करणार आहोत. हो, नमस्कार. आजचा विषय खरंच खूप महत्वाचा आहे. अगदी. कसे बऱ्याचदा आपण बघतो की लोक रात्रंदिवस मेहनत करतात, पण नोकरीत किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळत नाही. मग आपण नशिबाला दोष देतो. हो ना, आपण लगेच नशिबाकडे बोट दाखवतो. पण आज आपण जे रिसर्च पेपर्स आणि आर्टिकल्स अभ्यासले आहेत ना, त्यातून एक वेगळंच सत्य समोर आलंय. आपला लॅपटॉप किंवा फोन जेव्हा हँग होतो किंवा स्लो चालतो ना, तेव्हा आपण काय करतो? आपण सरळ त्याला रिबूट करतो. हो, अगदी बरोबर. रिस्टार्ट करणं. म्हणजे जुन्या फाईल्स बंद होतात, मेमरी क्लिअर होते आणि सिस्टम एकदम फ्रेश सुरू होते. हो, पण असा विचार करा की आपण स्वतःच्या मनाला कधी रिबूट करतो का? आजच्या या सखोल चर्चेत आपण स्वामीची सावली या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरील एका विशेष माहितीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, हे चॅनल खूपच प्रेरणादायी आहे. हो ना? आणि या चॅनलची सुरुवात नेहमी एका विशिष्ट पद्धतीने होते. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात स्वामीची सावली. आणि मग ते सांगतात की इथे स्वामींचे विचार, चाणक्य नीती, वास्तू टिप्स आणि जीवनाला दिशा देणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि ते त्यांच्या स्टाईलमध्ये व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही सांगतात. हो, त्यांची ती एक खास शैली आहे. अगदी. पण आजचा आपला मुख्य विषय आहे तो म्हणजे 19 मार्च 2026 ला येणारा गुढीपाडवा, म्हणजेच आपलं मराठी नववर्ष. हो, आणि हा केवळ एक सण नसून तो खऱ्या अर्थाने मनाचा एक सिस्टम रिबूट कसा आहे हे आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया, कारण यात फक्त धार्मिक परंपरेचा भाग नाहीये, तर एक खूप सॉलिड सायकोलॉजिकल बेस आहे. नक्कीच. म्हणजे आपण जेव्हा नववर्षाचा विचार करतो तेव्हा तो फक्त कॅलेंडर बदलण्याचा दिवस नसतो, तो एक मेंटल शिफ्ट असतो. मेंटल शिफ्ट. हो, कारण गुढीपाडव्यानिमित्त चॅनलवर दिलेल्या या ज्या टिप्स आहेत त्या वरवर पाहता पूर्णपणे आध्यात्मिक वाटतात, पण त्यांच्या मुळाशी गेलो तर ती एक भक्कम मानसिक आणि व्यावहारिक चौकट आहे, जी आपल्याला नवीन वर्षात एका नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी तयार करते. अच्छा, मग या मेंटल रिबूटची प्रोसेस नक्की सुरू कशी होते? कारण या माहितीनुसार दिवसाची सुरुवात करताना गणपतीला 21 दुर्वांच्या जुड्या ओम गंग गणपते नमः या मंत्रासह अर्पण करायला सांगितले आहेत. हो, यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात असा एक पारंपरिक समज आहे. पण यानंतर जी कृती सांगितली आहे ती मला खूप इंटरेस्टिंग वाटली. म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर सिंदूर आणि तूप एकत्र करून स्वस्तिक काढणे. मला तर हे एकदम आपल्या कम्प्युटरच्या फायर वॉल सारखं वाटतं. फायर वॉल हे भारी कंपॅरिझन आहे. हो, म्हणजे जसं फायरवॉल सिस्टमला बाहेरच्या व्हायरसपासून वाचवतं, तसंच हे स्वस्तिक घराला बाहेरील नेगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट करतं ना. यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे यामागचं मानसशास्त्र. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असं एखादं शुभचिन्ह असणं हे एक व्हिज्युअल ट्रिगर म्हणून काम करतो. व्हिज्युअल ट्रिगर म्हणजे बघितल्या बघितल्या काहीतरी रिॲक्शन येणं. अगदी तसंच. म्हणजे जेव्हा आपण किंवा घरातली कोणतीही व्यक्ती त्या दारातून आत येते तेव्हा ते स्वस्तिक एक सबकॉन्शियस मेसेज देतं. ती एक प्रकारची मानसिक चौकट तयार करते की हे घर एक सुरक्षित जागा आहे. अगदी बरोबर, इथे बाहेरच्या स्ट्रेसला किंवा नेगेटिव्हिटीला एंट्री नाहीये अशी ती भावना असते. हे एक प्रकारचं सायकोलॉजिकल प्रोटेक्शनच आहे. क्या बात आहे. म्हणजे ते स्वस्तिक फक्त एक चिन्ह नसून घराच्या उंबरट्यावरच आपल्या मनातला स्ट्रेस गाळून टाकणारी एक सिस्टीम आहे. अगदी परफेक्ट शब्द वापरलास तू. पण एक विचार कर, फायरवॉल फक्त बाहेरच्या धोक्यांना अडवतो. घरातील अंतर्गत प्रश्नांचं काय? म्हणजे कौटुंबिक ताणतणाव किंवा पैशांची चिंता, या इंटरनल बग्सला कसं फिक्स करायचं याबद्दलही त्या चॅनलवर काही उपाय आहेत. हो, तिथे त्यांनी नैवेद्याबद्दल सांगितलंय. हो, तिथे म्हटलंय की गणपतीला मोदक किंवा बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवून तो कुटुंबात वाटायचा. आता यामागे पण एक भारी लॉजिक आहे. जेव्हा गोड नैवेद्य कुटुंबात वाटला जातो तेव्हा ती एक सामूहिक कृती असते. म्हणजे एकत्र येऊन खाणं. बरोबर. एकत्र बसून गोड खाणं ही साधी गोष्ट नात्यांमधला गोडवा टिकून ठेवण्यासाठी एक पॉझिटिव्ह वातावरण तयार करते. कारण मानवी जीवनातल्या दोन सर्वात मोठ्या चिंता कोणत्या असतात? एक म्हणजे कुटुंबातले वाद आणि दुसरं म्हणजे पैशाचा प्रश्न. अगदी तेच. आणि या दोन्ही गोष्टींना टॅकल करण्यासाठी केलेली ही एक स्मार्ट अरेंजमेंट आहे. याच आर्थिक कर्जाबद्दल एक उपाय तिथे सांगितला आहे, तो म्हणजे
कर्जमुक्तीसाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी ऋणहर्ता गणेश स्तोत्र वाचणे. इथेच एक अत्यंत रंजक मुद्दा समोर येतो. कोणता? आता हे उघड आहे की केवळ एखादा स्तोत्र वाचल्याने थेट बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाहीत, हो, साहजिकच आहे. कोणीही एका रात्रीत श्रीमंत होत नाही. किंवा अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होणार नाहीत. मग याचा प्रत्यक्ष फायदा कसा होतो? ही मेकॅनिझम नक्की काम कशी करते? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर लक्षात येईल की ही एक सायकोलॉजिकल प्रायमिंगची पद्धत आहे. सायकोलॉजिकल प्रायमिंग थोडं सोपं करून सांगशील का? हो, म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती नववर्षाच्या पहिल्या दिवशी जाणीवपूर्वक ऋणहर्ता स्तोत्र वाचते तेव्हा ती स्वतःच्या आर्थिक स्थितीची दखल घेत असते. कर्ज फेडायचं आहे ही जाणीव ती स्वतःच्या मनावर बिंबवत असते. अच्छा, म्हणजे ती एक प्रकारची स्वयंसूचना किंवा ऑटो सजेशन आहे तर? अगदी बरोबर. यामुळे होतं काय तर ती व्यक्ती नवीन वर्षात आर्थिक शिस्त पाळण्यासाठी आणि उत्पन्नाच्या नवीन संधी शोधण्यासाठी मानसिकदृष्ट्या प्रवृत्त होते. तिचा फोकस क्लिअर होतो. थोडक्यात सांगायचं तर स्वामींची सावलीवरील या टिप्स केवळ डोळे झाकून पाळायच्या जुन्या परंपरा नाहीत. नवीन वर्षात यश किंवा कौटुंबिक सलोखा आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आखलेली ती एक अत्यंत स्पष्ट आणि प्रॅक्टिकल सायकोलॉजिकल सिस्टम आहे. खरं तर दैनंदिन जीवनात या छोट्या वाटणाऱ्या कृतींचा उपयोग करून जर आपण एक पॉझिटिव्ह सुरुवात केली तर ती कृती संपूर्ण वर्षाची दिशा ठरवू शकते. हो, ते तर आहेच. हे सगळं आपल्या सभोवतालचं वातावरण आणि आपली मानसिकता एकाच ध्येयाकडे फोकस करण्याबद्दल आहे. जर या प्राचीन कृती खरोखरच आपलं मन यशासाठी आणि शांततेसाठी एका कम्प्युटरसारखं रिवायर करत असतील तर आपण दररोज नकळत पाळत असलेल्या अशा अजून किती साध्या सवयी आहेत ज्या प्रत्यक्षात अत्यंत प्रगत अशी प्राचीन मानसशास्त्रीय साधने असू शकतात? हां, नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.